कुठेतरी जायचं म्हटलं की प्रचंड तयारी करावी लागते। आणि मला जर कोणी विचारलं की माझा आवडता विषय कुठला, तर मराठी, हिंदी, इंग्रजी, विज्ञान या सगळ्या गोष्टी नंतरच्या, पण सगळ्यात आधी मला प्रवास करायला खूप आवडतो, जो की एक साधारणतः 2 वर्ष झाले, जो की तो करण्यापासून मी मुकली आहे, ऋग्वेद लहान असल्या कारणाने। आणि प्रवास करणे म्हणजे जगणे या विचाराची मी आहे। आणि आपल्या जबाबदाऱ्या आपल्याला तुरुंगात कैद करण्याआधीच आपण ज्या ज्या गोष्टी डोळ्यात कैद करता येतील त्या नक्कीच केल्या पाहिजेत। असाच प्रवास करण्यासाठी आम्ही निघालेलो आहोत। झाली एकदाची पॅकिंग, आता व्हिडिओला सुरुवात करूयात। नमस्कार मंडळी, माझ्या YouTube चॅनलमध्ये आपण सर्वांचे परत एकदा हार्दिक स्वागत करते ऋग्वेद सह। आणि पॅकिंग एकदाची झालेली आहे। आता आम्ही कुठल्या गावाला जातोय आणि इतकी पॅकिंग केली म्हणजे निश्चितच कुठेतरी लांब जातोय, ज्या ठिकाणी आज रात्री निघणार आहोत आणि उद्या सकाळी आम्ही पोहोचणार आहोत। तर कुठे जातोय हे बघण्यासाठी माझा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आणि ऋग्वेदला इतक्या लांब घेऊन जाण्याची पहिलीच वेळ आहे। आम्ही इतक्या लांब कुठे गेलो नव्हतो आणि आता पॅकिंग सुद्धा थोडीशी जास्ती करावी लागली आहे नेहमीपेक्षा, कारण ऋग्वेदचं इत्यंभूत सामान सगळं, साग्र संगीत सगळी बॅग पॅक करावी लागली। ऋग्वेदचं सगळं काही सोबत घेऊन जावं लागतं। आणि तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। असा स्नेह काय राहू द्या। धन्यवाद। ऋग्वेद नमस्कार कर, नमस्कार कर ना, कर ना, नमस्कार कर ना ऋग्वेद, नमस्कार कर, नमस्कार कर, कर ना। फ्लाइंग किस दे, फ्लाइंग किस, टाटा कर, टाटा म्हण। तर आता आमचा प्रवास सुरू झालेला आहे, पण अख्ख्या रात्रभराचा प्रवास करायचा, तो सुद्धा ऋग्वेदला घेऊन, तो कारमध्ये तर निश्चितच नसणार आहे। मग आम्ही प्रवास करणार आहोत, अगदी बरोबर आहे, आम्ही ट्रेननी जाणार आहोत मुंबईला। आणि मागच्या एका व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की ज्यावेळेस ऋग्वेद आत्याला सरप्राईज देण्यासाठी लातूरला गेला होता, की अंबाजोगाईला रेल्वे स्टेशन नसल्यामुळे आम्हाला लातूर टू अंबाजोगाई टू लातूर यावं लागतं आणि मग तिथनं आम्ही ट्रेननी मुंबईला। मग आता ऋग्वेद खास मुंबईला त्याच्या आत्याने खूप मोठी खरेदी केलेली आहे। काय खरेदी केलेली आहे ते बघण्यासाठी अंबाजोगाईहून मुंबईला ऋग्वेद जातो आहे। ते सुद्धा माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळणारच आहे, त्यामुळे पुढचा सुद्धा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा। आता आम्ही लातूरच्या जवळजवळ आलेलो आहोत, साधारण 10:30ची ट्रेन आहे आमची। तर आत्ता आम्ही रेल्वे स्टेशनला आलेलो आहोत आणि ऋग्वेद ट्रेनमध्ये फर्स्ट टाईम बसतोय। मागे तो आत्याला सरप्राईज देण्यासाठी आला होता, त्यावेळेस ट्रेनमध्ये ट्रेन त्याने पहिल्यांदा पाहिली होती आणि आता तो ट्रेनमध्ये पहिल्यांदा बसतोय। त्यामुळे आम्ही खूप एक्सायटेड आहोत की ऋग्वेद काय मजा करतो। ह्या सगळ्या गोष्टी मला त्या कॅमेऱ्यात कैद करायच्या आहेत, म्हणून मी हा व्हिडिओ करते आहे। सुरुवातीला तो थोडासा नर्वस झाला, पण नंतर त्याने पूर्णतः मजा घेतली ट्रेनमध्ये। खिडकीतून बाहेर बघतोय ऋग्वेद, पण एसीचा डब्बा असल्यामुळे बाहेरचं म्हणावं तसं दिसत नाही, कारण खिडकी उघडता येत नसल्या कारणाने। ट्रेन निघालेली आहे आणि ट्रेन सुरू असताना थोडीशी हलते, त्यामुळे ऋग्वेद गाणी म्हणत होता। त्याला लक्षात येतो की आपण कुठेतरी जातोय म्हणून। हेलो 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 फायनली सकाळ झाली आणि मुंबईमध्ये आम्ही अगदी पोहोचतोच आहोत आत्ता। रात्रीचा अनुभव विचाराल तर ऋग्वेदने आम्हाला अजिबात झोपू दिलं नाही। त्याला असं वाटत होतं की आपण कुठे आलोय आणि कदाचित नवीन जागा बघूनही तो झोपला नसावा। आम्ही आत्ता ट्रेनमधनं उतरलोय खाली।
जीवाची मुंबई म्हणल्यानंतर काय बघायचं, मुंबई आणि गर्दी हे एक समीकरणच आहे जणू. त्याच पद्धतीने आम्ही ट्रेनमधनं उतरलोय आत्ता आणि गर्दी तुम्ही बघू शकता या ठिकाणी. ड्युटीला जाण्याची गडबड, घड्याळाच्या काट्यावर पळतायत सगळी. ऋग्वेद आला आत्याच्या घरी. कुठे आला ऋग्वेद? फायनली ऋग्वेद आता त्याच्या आत्याच्या घरी फर्स्ट टाइम आला. हो 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 आत्या. हो